प्रांजल, कळंब बिग बॅश लीग मध्ये तुम्ही बियान शेठ संघाचे संघमालक आहेत, तर आज आपला लिलाव होणार आहे. तर तुम्ही या लिलावामध्ये कोणत्या खेळाडूला अधिक बोली लावणार आहेत आणि कशा प्रकारे तुम्ही टीमचे नियोजन करणार आहेत याबद्दल आम्हाला थोडी माहिती तुमच्याकडून हवी होती. आता बघितलं तर आपण आयकॉन्स डिस्ट्रीब्यूट केले तेव्हा मला ऑलराऊंड 2 आयकॉन्स भेटले आणि आपण ट्राय करूया जरा एक कीपर पाहिजे, एक फास्टर बॉलर, बाकी एक मिडल ऑर्डर खेळणारा, त्याच्यावर जरा जास्त बोली लागेल असं आमचं ठरलंय मीटिंग मध्ये. तर बघूया, ते बेस्ट ट्राय करू आपण, चांगली बोली लावायची आणि चांगले प्लेयर्स आपल्या टीम मध्ये भेटायला पाहिजे अशी मी आशा ठेवतो. प्रांजल, तुमचे आयकॉन प्लेअर नंदन घरात आणि संकेत किनी आहेत, तर पुढे तुम्ही टीम मध्ये अजून कोणाकोणाला तुमच्या टीम मध्ये प्लेइंग इलेव्हन मध्ये बघणार आहेत हे जरा मेन आमचं फोकस आहे. एक 2 फास्टर बॉलर लागतील आम्हाला, एक कीपर आहे, अजून एक लेफ्ट आर्म स्पिनर लागेल. स्वतः माझा भाऊ आहे सुयोग निजाई, त्यांना मी घ्यायचा प्रयत्न करू. सुयोग पण छान गोलंदाजी करतो आणि त्याने गेल्या वर्षी बीबीएल मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. आम्ही सगळ्या मॅच बघितलेल्या. त्याला मी माझ्या स्वतःच्या टीम मध्ये घ्यायला त्याला जास्त बोली लावणार, पण त्याला मी इतर ऑनर सुद्धा त्याला सोडणार आहे, कारण तो गावातील एक चांगल्या लेफ्ट मध्ये त्याचा नंबर लागतो हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण आम्ही पण त्याला काही सोडणार नाही. बघूया आपण आता कसं काय लागेल. मला बरोबर. तुला काय वाटतं की ह्या वर्षी बीबीएल 2026 चा सगळ्यात महाग खेळाडू कोण जाईल? कारण गेल्या वर्षी आपण बघितला यश गरज सारखे नौके खेळाडू सगळ्यात महाग गेलेला, तर यावर्षी कोणाकडे तुम्ही त्या नजरेने? अनिकेत निजाई, तो पण खूप महागडा प्लेअर गेलेला गेल्या वर्षी. ह्या वर्षी तो आयकॉन म्हणून सिलेक्ट झालाय, पण ह्या वर्षी मोस्टली ऑलराऊंडर वर जास्त बोली लागणार आहे असं मला ऐकून पण आलंय. तुमच्या नजरेत कोण तुम्ही एक बेस्ट ऑलराऊंडर शोधून ठेवलेला आहे? आम्ही ऑलराऊंडर तसं बघायला गेलं तर खूप आहे, तसं कन्फ्युजन प्रत्येकी कोणाचं नाव नाही घेऊ शकत, पण ते यश घरत, त्यांचा छोटा भाऊ, ते पण जरा चांगले परफॉर्मन्स, ते रेग्युलर क्रिकेट खेळत राहतात, तर मोस्टली त्यांच्यावर बोली लागू शकते. म्हणजे तुम्ही यश घरात आणि साहिल घरात एकदम फोकस करून बसलेला की ते तुम्हाला तुमच्या टीम मध्ये पाहिजेत आणि तुमची प्लेइंग बरोबर. प्लेइंग 11 आपली बॅलन्स टीम व्हायला पाहिजे, याच्यावर मेन आपला फोकस असणार आहे.